चंदगडमध्ये झिरो ड्रग्ज मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन, अंमली पदार्थांच्या विळख्यापासून विद्यार्थ्यांनी दूर राहावं, पोलीस उपनिरीक्षक VR गेंजगे यांचं आवाहन, सायबर गुन्हे आणि पॉक्सो कायद्याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती। चंदगड येथील नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने झिरो ड्रग्ज मोहिमेअंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर गुन्हे आणि पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक VR गेंजगे म्हणाले, आजचे विद्यार्थी हे देशाचा मुख्य आधारस्तंभ आहेत। त्यामुळे वाईट संगत आणि व्यसनांपासून दूर राहून बलशाली राष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न करावेत। अल्पवयातच विद्यार्थ्यांकडून अनेक चुका घडत असतात। अशावेळी आपल्या अडचणी आई वडील आणि शिक्षकांसमोर मोकळेपणाने मांडाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं। ते पुढे बोलताना म्हणाले, मावा, सिगरेट, गांजा, दारू, कोकेन यासारखे अंमली पदार्थ आता ग्रामीण भागातही सहज उपलब्ध होत असून शालेय विद्यार्थीही त्याच्या आहारी जात आहेत। ही चिंताजनक बाब असून विद्यार्थ्यांनी चांगल्या मित्रांची संगत ठेवून निरोगी आणि सुंदर जीवन घडवावं, असं त्यांनी सांगितलं। यावेळी पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश कोरवे यांनी सायबर गुन्ह्यांबाबत माहिती देत विद्यार्थ्यांना ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन केलं। तर पोलीस कॉन्स्टेबल पूनम पाटील यांनी पॉक्सो कायद्याची माहिती देताना या कायद्याअंतर्गत होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याचं सांगितलं। अध्यक्षीय समारोपात प्राध्यापक SM निळकंठ यांनी गावागावात अंमली पदार्थांचं वाढतं जाळं ही गंभीर बाब असल्याचं सांगत विद्यार्थ्यांनी पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवून शालेय जीवनापासूनच व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राध्यापक दीपक कांबळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं। यावेळी पोलीस नाईक वसीम देसाई, प्राध्यापक मनोहर गावडे, प्राध्यापक अशोक नांदवडेकर, प्राध्यापक VB गावडे, प्राध्यापक अशोक नाडगौडा, प्राध्यापक SV बेनके, प्राध्यापक विक्रम माडखोलकर, प्राध्यापक JV तेजम, प्राध्यापक RK पाटील यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक AD धायगुडे यांनी आभार मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।